नाही, आमचं टार्गेट आहेत ना. आम्ही जे आमचे शहर काँग्रेसचे बूथचे अध्यक्ष आहे, बूथची 15 लोकांची कार्यकारिणी आहे, त्यांना टार्गेट दिलं आहे की तुमच्या मतदार यादीत जे काँग्रेसी विचारधारेचे पदवीधर आहेत ते संपूर्ण हे मतदार झाले पाहिजे. ही जबाबदारी आम्ही बूथ अध्यक्षांवर दिलेली आहे. तुमचा पक्ष सातत्याने गेले काही दिवस मतचोरीचाही आरोप करत आहे. ह्या नोंदणी करतानाही लक्ष ठेवून बारकावाने काँग्रेस. आता कसं आहे, हा मतचोरीचा प्रकार देशामध्ये इतका गाजून झाला आहे, तर आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यापेक्षा हा मतदार आणि देशातला नागरिकच पाहणार आहे की ही मतचोरी करणारे, डबल नाव टाकणारे कसे नाव टाकत आहे, बोगस नाव टाकून दुसऱ्याच्या नावावर मतदान करणारे. तर ही नागरिक या देशातल्या आता या प्रकरणामुळे सतर्क झाले आहे आणि याचा अनुभव येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्यासमोर येईल. नाही, पण ही चांगली गोष्ट आहे ना. पूर्वतयारीशिवाय आणि नियोजनाशिवाय कुठलीही निवडणूक जिंकता येत नाही. आणि ज्या उमेदवाराजवळ, ज्या पक्षाजवळ नियोजन असेल तो टक्कर देऊन निवडून येतो. आणि आपण मागच्या वेळेस पाहिलं असेल की अभिजितजी वंजारी यांनी संपूर्ण त्यांचा जो मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीची यंत्रणा उभारून त्यांनी मताधिक्य घेऊन निवडून आले होते. आणि त्यानंतर सातत्यानं पदवीधरांचे प्रश्न वरच्या सभागृहामध्ये उचलण्याचा त्यांनी जो 6 वर्ष काम केलं, तर मला वाटते की पदवीधरांना याच्यासारखाच उमेदवार आणि पदवीधरांचा आमदार पाहिजे. आणि म्हणून त्यांचा उत्साह वाढलेला आहे. त्यांचा उत्साह शहर काँग्रेस कमिटी अजून जोरात वाढवून आम्ही त्यांची मदत करणार आहे. प्रश्न असा आहे सर, यापूर्वी 6-8 वर्षापूर्वी तायवाडे सर जेव्हा उभे होते तेव्हा त्यांनी चांगलं बांधलं होतं, टक्कर चांगली दिली होती. तायवाडे सर आता त्यांनी पण ते सांगितलं आहे तुमच्या पक्षात आहे, त्यामुळे नव्याने बांधणी करावं लागेल. तायवाड्यांकडे जे लोक गेले असतील किंवा काँग्रेसचे लोक आहेत त्या संदर्भात पुन्हा बांधणी होणार आहे. असं आहे की ते कोणत्या पक्षात आहे हा प्रश्न मी काही सांगू शकत नाही. आपणच त्यांना विचारलं तर ते स्पष्टपणे सांगतील. आणि मला वाटतं की तेही अभिजितजी वंजारी यांच्यासोबतच आहे, आमच्यातलेच आहे, आमच्या पक्षातलेच आहे. काही दुसऱ्या याच्यात गेले तर मला वाटत नाही की अजूनपर्यंत ते कुठे गेलेले आहेत. आणि ते आमच्यातच राहतील. आमच्या जवळचे आहे ना एकदम बबनरावजी तायवाडे सर, आमच्या कुटुंबातले आहे. ते पक्षाचे सोडून कुटुंबातले आहे. आमचा हा कुटुंब आहे नागपूर शहरात, त्या कुटुंबातले आहे. आणि ते काँग्रेस पक्षासोबत सदैव राहतील असं आम्हाला वाटतं. यावेळेला भाजपाने सुद्धा कंबर कसली आहे आणि किंबहुना काँग्रेसने सुद्धा प्रतिस्पर्धाला टक्कर देण्याकरता तातडीने सगळ्या बैठकी लावून अखेर उद्घाटन केलेलं आहे. एक प्रतिस्पर्धा चांगला मला असं वाटतं की ज्या पक्षाला निवडणूक लढवायची आहे, ज्या उमेदवाराला निवडणूक लढवायची त्यांनी कंबर कसलीच पाहिजे. आणि आमच्यासाठी आनंद आहे की ते मागच्या वेळेस पराभूत झाले होते, त्यांनी कंबर कसली. त्याच्यापेक्षा डबल कंबर अभिजितजी वंजारी आणि बाकीचे लोक कसून आहे, त्याची आपण चिंता करू नये. मला वाटते महाविकास आघाडी कायम राहील आणि या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचेच उमेदवार अभिजितजी वंजारी राहतील. आता दुसरा हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.